तर मुंबईमध्ये एन्काउंटर झालेला रोहित आर्य हा पुण्यातील कोथरूडमधील स्वरांजली सोसायटीमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे। कुटुंबासह रोहित आर्य तिथे राहत होता, मात्र शासनाच्या प्रकल्पात त्याचे पैसे अडकले होते। ते पैसे मिळावेत यासाठी त्याचा संघर्ष सुरू होता अशी माहिती आहे। पैशासाठी रोहित आर्यने अनेकदा उपोषण केली, मात्र तरीही त्याचे पैसे मिळाले नाहीत। त्यामुळे त्याने विद्यार्थ्यांना ओलीस धरल्याचं सांगण्यात आलंय। त्यांना पत्रकार भवनच्या इथं 26 दिवस त्यांनी उपोषण केलं होतं मंत्रालयाच्या इथं। तेव्हा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर होते। दीपक केसरकरनी आपली शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री हा प्रोजेक्ट त्यांच्याकडनं घेतला होता आणि तो प्रोजेक्ट रन केला होता। त्या प्रोजेक्टसाठी जो खर्च आला होता 45 लाख रुपयाच्या आसपास, तो त्यांनी त्यांचं घरदार कुठेतरी घाण ठेवून विकून असा पैसे उभे केले होते, पण त्यांना त्यातून कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही। ते मानसिक तणावात होते, त्यांची फॅमिली सुद्धा मानसिक तणावात होती। आता आपण रोहित आर्याच्या घरी आलेलो आहोत। हे पाहू समोर पार्टी आहे चल, आणि आता पोलीस आलेले आहेत। मी रोहित आर्याच्या घरी आपण पाहू शकतो, आणि हे सगळे शोधायला पोलीस सगळे शोधायला आलेले आहेत। आपण रोहित आर्याच्या घराला कुलूप आहे, घरी कोणीच राहत नाही। सर काय पत्ता सापडलं? काय तुम्ही पत्ता रोहित आर्य इथेच राहायचा का? नेमकं काय तपास सुरू रोहित आर्य इथेच एन्काउंटर झाला काय माहिती मिळाली? आता मी पोलिसांनी खरं तर बोलणं टाळलेलं आहे, पण हे सगळे आपण पाहू शकतो। हेच ते रोहित आर्याचं घर आहे। त्याचं मूळ आडनाव हे रोहित हरोळीकर आहे। मी AR रोहिकर, मी त्याचे आई वडील इथे राहायचे। तो रोहित इथे येऊन जाऊन असायचा। आपल्याला माहिती रोहित आर्याकडं शासनाचा एक प्रोजेक्ट होता, माझी शाळा सुंदर शाळा, पण म्हणून तो सातत्याने आंदोलन करत होता। त्या काळात दीपक केसरकर शालेय मंत्री होते, त्यांच्यावर आंदोलन पत्रकार संघासमोर त्याला फीट आली होती। त्यानंतर तो मुंबईला शिफ्ट झाला, त्याचे कुटुंब तिकडे पनवेलला, आणि आज त्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला आहे। त्यांनी काही मुलांना ओलीस ठेवलं होतं। म्हणजे एका अर्थाने एक शासकीय सिस्टीमचा बळी म्हणलं तर असं वावगं ठरणार आहे। अशीच सध्याची परिस्थिती। इथंच राहायचं एक कॉमन हुशार माणूस एक शासनाकडे प्रोजेक्ट सादर केला, पण त्याला शासनाने त्याचे पैसे दिले नाही। सातत्याने आंदोलनं करून तो कंटाळला होता। त्यातनंच मग आज त्यांनी पवईत हे टोकाचं पाऊल उचललं आणि त्यात त्याचा बळी गेलाय। हेच इथं दुर्दैवाने इथं नमूद करावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रांत फुंदे, जे मीडिया पुणे।